हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या रविवार 23 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये राघव हा अन्विताच्या मागे मागे करतोय ही गोष्ट शिवनाथला समजली आणि मग शिवनाथने राघवला ठणकावून सांगितलंय, खरं सांगायचं तर धमकीच दिलंय की त्या घरात काही झालं तरी तू तुझ्याकडे लक्ष दे, त्या घराकडे लक्ष देऊ नको. आणि जर यानंतर तू त्या घराच्या लफड्यात मला पुन्हा कधी दिसलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही. त्या पोरीची आत्या, तिचा बाप जे काही करेल ते नंतर करेल, आधी मी तुला सोलून काढेन, एवढं लक्षात ठेव. मग आता राघव शिवनाथचा हा सल्लावजा धमकी ऐकेल की काय करेल? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच उमा शिवनाथला समजवण्याचा प्रयत्न करते. आपण नको गावकरी काय बोलतात त्याकडे लक्ष द्यायला. आपला देव आहे ना आपल्याबरोबर, आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आपल्याला माधवचं लग्नच करायचं आहे ना, तर आपला माधव. शिवनाथ विचारतो, काय आपला माधव काय? उमा खूप घाबरते. उमाला माधवच्या प्रेम प्रकरणाबद्दल शिवनाथला सांगायचं असतं, पण तिची हिंमत होतच नाही. आणि ती म्हणते, नाही काही नाही, आपल्या माधवचं लग्न करायचं आहे ना, त्याबद्दल मी बोलत होते. शिवनाथ म्हणतो, करायचंच आहे आणि मी आहे ना उमा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण आपल्या माधवचं लग्न करणार आणि चांगल्या ठिकाणी करणार. त्याचा तो पडलेला चेहरा, त्याचा तो दुःखी चेहरा मला नाही पाहावला जात, म्हणून मलाच त्याची लग्न करण्याची घाई आहे. तुम्ही काळजी करू नका. आणि शिवनाथ तिथून निघून जातो. पण उमाला माहीत असतं की माधव का दुःखी आहे आणि त्याचं लग्न त्याच मुलीशी व्हायला पाहिजे, हेही तिला माहीत असतं. इकडे अन्विता ही रागारागाने घराबाहेर येते आणि तिला कुठेतरी जायचं असतं त्या ऋषूला भेटायला. ती आपली गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण तिची गाडी काही सुरू होत नाही. आणि तेवढ्यात तेथे राघव आणि मामा येतात आणि हे दोघे अन्विताची चेष्टा करू लागतात. तेव्हा राघव हा मामाला म्हणतो, काय रे मामा, तुला काय वाटतं पेट्रोल कशात कमी आहे, या पोरीमध्ये की तिच्या गाडीमध्ये? अन्विताला खूप राग येतो. राघव तिची चेष्टा करतच असतो. राघव म्हणतो, हिचं काही खरं दिसत नाही मामा, गेलीये पार ही कामातून. तर अन्विता चिडून म्हणते, ए टपोरी, तुझं तुझं पहा ना, तू नको मला अक्कल शिकू. अन्विता गाडी चालू करते आणि रागारागाने तिथून निघून जाते. बंटी मामा आणि राघवला सुद्धा आश्चर्य वाटतं की नेहमी अशी नीट बोलणारी किंवा नॉर्मल भांडणारी अन्विता आज असं बोलून येथून का निघून गेली. आणि या दोघांना शंका वाटते की नक्कीच काहीतरी राडा झाला यांच्या घरी. बंटी मामा म्हणतो, थांब मी माहिती करतो. बंटी मामा लगेच आईला कॉल करतो आणि विचारतो, काय ग आई, घरी काही राडा झालाय का? तर आई सांगते, हो, पद्माने अन्विताचं लग्न जमवलंय आणि उद्या तिला पाहायला पाहुणे येणार आहेत. हे ऐकून बंटी मामालाही मोठा धक्काच बसतो. बंटी मामा फोन कट करतो आणि राघवला याबद्दल सांगतो. राघव म्हणतो, तिचं लग्न जमवलंय तिच्या आत्याने आणि हिचं प्रेम तर त्या रोशूवर आहे. याचा अर्थ ती रोशूला भेटायला गेली असेल, ते पण एवढ्या रात्री. मामा, पळून बिळून जाण्याचा प्लॅन तर नसेल ना तिचा? हे ऐकून बंटी मामाला मोठा धक्काच बसतो आणि हे दोघे लगेच अन्विताचा पाठलाग करतात, तिच्या मागे मागे जातात. आणि इकडे माधव हा नेहमीसारखा चेहरा पाडून बसलेला असतो. त्याला आपली गर्लफ्रेंड आठवते, तिचा साखरपुडा झालाय, हे सगळं त्याला आठवत असतं आणि आपण काहीच करू शकत नाही असा विचार करून तो खूप दुःखी होतो. तेवढ्या श्रीधर तेथे येतो आणि विचारतो, ए दाद्या, काय झालंय बोल ना. तर माधव सांगतो, अरे काही नाही, काहीच झालेलं नाहीये. तर श्रीधर म्हणतो, अरे लहानपणापासून ओळखतोय मी तुला. माधव जोक मारतो, ए तुझ्यापेक्षा मोठा आहे मी आणि तू कसं काय मला लहानपणापासून ओळखतो? श्रीधर हसतो, त्याला कळतं की हा जोक मारतोय. माधव त्याच्यापासून दूर जातो. श्रीधर पुन्हा त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, अरे जोक नव्हतं मारत मी. मी माझ्या लहानपणापासून तुला पाहिलंय, तुझ्या लहानपणापासून नाही. समजून घे ना, काय झालंय सांग बरं मला. तर माधव सांगतो, अरे काही नाही झालंय, तू माझ्याकडे नको लक्ष देऊ. तुझं आता नवीन नवीन लग्न झालंय, तुझ्या संसाराकडे लक्ष दे. परंतु श्रीधर म्हणतो, नाही, तू मला सांग काय झालंय आणि तू मला सांग काय करायचंय. मी तुझी प्रत्येक मदत करायला तयार आहे, तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. माधव म्हणतो,
तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे ना, मग एक काम कर, मला एकटं सोड. आणि माधव तेथून निघून जातो. श्रीधरला खूप वाईट वाटतं. श्रीधर म्हणतो, अरे दाद्या, तुला कसं सांगू, माझा संसार तोपर्यंत सुरू होणार नाही जोपर्यंत तुझा संसार सुरू होणार नाही. आणि तुला असं एकटं सोडलंय, त्यामुळे मलाही आता एकटं राहण्याचीच वेळ आली आहे. असा विचार करून श्रीधर दुःखी होतो. आणि इकडे ही अन्विता या रोशूला भेटायला एका चहाच्या दुकानावर आलेली असते आणि त्याला सांगते, ए चल तुझा फोन दे. रोशू घाबरतो आणि विचारतो, माझा फोन कशाला पाहिजे? अन्विता म्हणते, मला ते काय माहीत नाही, लवकर तुझा फोन दे. या रोशूला माहिती आहे की अन्विताने माझा फोन पाहिला, मग माझी सगळी संपली. पण म्हणून तो काही फोन देत नाही. तेवढ्यात त्या चहाच्या टपरीवर राघव आणि मामासुद्धा येतात, चहा मागवतात. अन्विता या रोशूला ठणकावून सांगते, अरे माझ्या आत्याने माझ्यासाठी स्थळ पाहिलंय, उद्या मला मुलगा पाहायला येतोय. उद्याच्या उद्या माझ्या घरी यायचं तुझ्या आईवडिलांना घेऊन आणि सांगायचं की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. परंतु रोशू यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, अगं लग्न काय एवढं सोप्यात होतं का? आधी मला माझ्या घरच्यांशी बोलावं लागेल, ठरवावं लागेल, मग तुझ्या घरी येईल मी स्थळ घेऊन. परंतु अन्विता म्हणते, मला ते काही माहीत नाहीये. तू आजच्या आज यायचंय, उद्या संध्याकाळी 4 वाजता आमच्या घरी यायचंय, माझा हात मागायचा आहे. परंतु तेवढ्यात राघव म्हणतो, अरे मामा. आणि हे दोघे त्यांचा आवाज ऐकतात. अन्विता खूप चिडते की राघव आणि बंटी काका येथे आहेत. आणि राघव म्हणतो, तू आयुष्यात कधी पिवळा पडलेला माणूस पाहिला का रे मामा? बंटी मामा म्हणतो, नाही. तर राघव म्हणतो, तो पा मागे उभा आहे आपल्या. बंटी मामा मागे पाहतो, हसू लागतो. त्यामुळे अन्विता खूप चिडते, या दोघांजवळ येते आणि विचारते, ए राघव, बंटी काका, तुम्ही येथे काय करताय? तर बंटी काका विचारतो, ए राघव, तू येथे काय करतोय? राघव विचारतो, ए बंटी मामा, तू येथे काय करतोय? अन्विता खूप चिडते आणि राघव सांगतो, आम्ही येथे चहा प्यायला आलोय आणि पिवळा झालेला माणूससुद्धा पाहायला आलोय, तो आम्हाला मागे दिसतोय. हा रोशू खूप चिडतो. राघवला विचारतो, ए तू येथे काय करतोय? तर राघव चिडून म्हणतो, ए ही का जागा तुझ्या बाची आहे का? रोशू चिडून म्हणतो, माझ्या बाची नाही, पण तुझ्या पण बाची नाही आहे, त्यामुळे जास्त बोलायचं नाही. आणि या दोघांमध्ये बाचाबाची सुरू असते. अन्विता म्हणते, ए रोशू, सोड, यांच्याशी बोलून काय फायदा नाही आहे. तू उद्या माझ्या घरी यायचं आहे, एवढं लक्षात ठेव. रोशू म्हणतो, अगं नाही गं, मला अजून करिअर करायचं आहे, मला शिकायचं आहे, खूप कामं आहे, त्यामुळे मी नाही येऊ शकत तुझ्या घरी. राघव अन्विताला सांगतो, हा माणूस आयुष्यात कधीच तुझ्या घरी येणार नाही. परंतु अन्विताला हे काही पटत नाही. अन्विता या रोशूला सांगते, उद्या तू माझ्या घरी यायचंय, आणि ती रागारागाने तेथून निघून जाते. मग हा रोशू तिच्या मागे मागे जातो. राघव आणि बंटी मामासुद्धा त्यांच्या मागे मागे निघून जातात. आणि दुसरीकडे उमा ही सगळ्यांना जेवायला बोलवते. माधव आणि श्रीधर जेवायला येऊन बसतात. परंतु राघव आणि बंटी मामा काही घरी नाही आहेत. तर उमा म्हणते, हे दोघे कुठे गेले? आता आप्पा विचारतील की कोठे ते, आणि हे दोघे नसल्यावर पुन्हा एकदा हे तिच्यावर रागवणार. आता या पोरांचं काय करायचं ना, हाच प्रश्न उमाला पडतो. आणि तेवढ्या शिवनाथ तेथे येतो आणि त्याच्या जागेवर जेवायला बसतो. तर प्रियंका त्याच्यासमोर पेरूच्या लोणच्याचं ताटच आणून ठेवते, ज्यात वेगवेगळ्या 4 वाट्या असतात. प्रियंका म्हणते, आप्पा आता तुम्ही यातली एक वाटी निवडायची. हे सगळं पेरूचंच लोणचं आहे, पण 4 वेगवेगळ्या माणसांनी बनवलंय. हे माझ्या अहोंनी बनवलंय, हे मी बनवलंय, हे माधव भाऊजींनी बनवलंय, आणि हे राघव भाऊजींनी बनवलंय. आता तुम्हीच निवडा काय निवडायचं ते. सगळ्यांना आता उत्सुकता असते की शिवनाथ कोणाची वाटी निवडणार, आणि शिवनाथ चक्क राघवची वाटी निवडतो. त्यामुळे सगळेच खुश होतात. शिवनाथ विचारतो, पण ज्यांनी हा उपद्व्याप करून ठेवलाय ते आता कोठे उपद्व्याप करायला गेलेत माहिती आहे का? आणि उमाला मात्र काहीच माहीत नसतं. अन्विता घरी पोहोचते आणि तिच्या मागे मागे राघव आणि मामासुद्धा येतात. आणि राघव हॉर्न वाजून तिला थांबवतो आणि विचारतो, आता काय लग्न होतंय ना तुझं? अगं एक चांगला सल्ला देतोय. तुझ्या आत्याने जे स्थळ पाहिलंय ना, या रोशूपेक्षा 100 पट जास्त चांगलं असेल, त्यामुळे तिकडे गपचूप लग्न करून घे. आणि हो, उद्या पार्लरला जाऊन ये, म्हणजे कशी मुलीसारखी दिसशील. अन्विता खूप चिडते आणि म्हणते, तुला तर काय आनंदच होत असेल ना की मी लग्न करतेय, लग्न करून मी इथून निघून जाणार आहे. तर राघव चक्क सिरियस होतो आणि म्हणतो, मामा थांब. राघव गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो, तुला खरं सांगायचं ना अन्विता, तर मला नाही आनंद झालाय, मला खूप दुःख झालंय. मामा तू सुद्धा येतच आहे,
आता तुझ्यासमोरच सांगतो, अन्विता, मला आहे ना तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून अन्विता आणि बंटी मामाला जबर धक्काच बसतो. हे दोघे राघवकडे आश्चर्याने पाहतच राहतात. बंटी मामा विचारतो, काय बोललास तू? राघव सांगतो, खरं बोललोय मी. अन्विता, खरंच मला तुझ्याशी लग्न करण्याची खूप इच्छा होती, पण आता थोडा उशीरच झाला ना, कारण तुझं लग्न आता जमणार आहे. नाहीतर एका चिचुंद्रीशी लग्न केल्यावर कसं वाटतं हे मला कळलं असतं. अन्विताला समजतं हा चेष्टा करतोय, त्यामुळे अन्विता चिडते, तर मामा मात्र खुश होतो की हा असं खरं काही बोलत नाहीये. आणि राघव म्हणतो, मामा जाऊ दे, आता तिचं लग्नच होणार आहे ना, मग आपलं काय करायचं आहे? तर अन्विता चिडून म्हणते, तू गप रे, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. असं म्हणून अन्विता आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा बंटी मामा म्हणतो, चल, उमाताईचा कॉल आलाय, बोलवलंय लवकर, आणि हे आपल्या घरात निघून जातात. इकडे उमा, प्रियंका, वेदा सगळ्यांना वाढत असतात. तेवढ्यात राघव आणि बंटी मामा घरात येतात. शिवनाथ त्यांच्याकडे पाहत असतो की यांना आज यायला उशीर का झालाय. उमा विचारते, काय रे बंटी, यायला एवढा उशीर का झालाय? बंटी मामा सांगतो, अगं खूप मोठी इमर्जन्सी होती म्हणून उशीर झालाय. राघव काही बोलत नसतो आणि शिवनाथला मात्र संशय येतो. आणि शिवनाथ विचारतो, मोठी इमर्जन्सी? कोणती मोठी इमर्जन्सी? मला पण कळली पाहिजे. आणि मग बंटी मामा सगळं सत्य सांगतो की पद्माताईने अन्विताचं लग्न जमवलंय, ते सुद्धा तिला न विचारता. आणि त्यामुळेच आम्ही तिच्या मागे मागे गेलो होतो, कारण आम्हाला असं वाटलं की ती स्वतःचा जीव द्यायला चालली आहे की काय, म्हणून आम्ही गेलो होतो. हे ऐकून शिवनाथ आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शिवनाथ खूप चिडतो आणि राघवला जाब विचारतो, राघव, तुला कधीपासून समोरच्या घरातील लोकांचा एवढा पुळका वाटायला लागला रे? एवढी काळजी वाटायला लागली? राघव गप्प बसतो, काहीच बोलत नाही. शिवनाथ चिडून म्हणतो, बोल राघव, तू का गेला होता तिच्या मागे मागे? तर राघव सांगतो, आप्पा, मला भीती वाटली ती स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल की काय, म्हणून गेलो होतो. शिवनाथ चिडून म्हणतो, आता तुम्हीच सांगा उमा याला काहीतरी. उमा सांगते, राघव, तुला किती वेळेस सांगितलंय समोरच्या घरातील प्रकरणामध्ये कधीही लक्ष द्यायचं नाही. मग तो असं का केलं सांग बरं मला. अरे आधी काय कमी राडे झाले आहेत का? आता आणखीन कशाला उपद्व्याप करून ठेवतोय? आणि मग शिवनाथ हा राघवला ठणकावून सांगतो, राघव, तुला मी शेवटच्या वेळेस सांगतोय, जर समोरच्या घरातून तुझी एखादी तक्रार आली, त्या पुरीच्या लग्नात तू काही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर मग त्या पुरीची आत्या आणि तिचा बाप तुझं काय करायचं ते नंतर करतील, पण मग मी आधी तुझं काय करेल ना ते तुला चांगलंच माहिती आहे. मग नंतर म्हणायचं की बाप तरुण पोरांवर हात उचलतो आणि बाप चिडतो, ते मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय की मी राघवला वॉर्निंग दिली आहे, जर त्या पोरीच्या लग्नात याने काही घोडा घातला, याच्यामुळे काही मोठा धिंगाणा झाला, तर मात्र त्याला ते सहन करावं लागेल आणि तुम्ही सगळे मला काही बोलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. राघवला अजूनही अक्कल आलेली नसते. तो शिवनाथकडे पाहत असतो. शिवनाथ त्याला शेवटची वॉर्निंग देतो की यानंतर माझ्या कानावर हे सगळं काहीही यायला नकोय. राघव गप्प बसतो. आणि इकडे अन्विता ही तिच्या रूममध्ये असते आणि तिच्या रूममध्ये सुद्धा ती हाच विचार करत असते की पद्मा त्याने असं का केलं, मला न विचारता माझं लग्न का लावलं असेल? तशी ती खूप सरळ आहे, तोंडात येईल मनात असेल ते बोलते, आणि मी माझ्या आईपेक्षा माझ्या आत्याचं जास्त ऐकते. पण अचानक तिच्या मनात माझ्या लग्नाचा विचार का आला असेल? असं काय झालं असेल की तिने माझं लग्न ठरवलंय? हाच प्रश्न अन्विताला पडतो. आणि अन्विताला असं वाटतं की नक्कीच कुणीतरी माझ्याबद्दल आणि रोशूबद्दल तिला सांगितलं असेल, म्हणून ती माझ्या लग्नाची एवढी घाई करतीये. आणि अन्विताला आठवतं की आमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल फक्त राघवला माहिती आहे, आणि राघवने अनेक वेळेस आमच्या मध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न केलाय. तुझ्या घरच्यांना सांगेल अशी धमकी दिली आहे, हे अन्विताला आठवतं. आणि आज सुद्धा जेव्हा मी रोशूला भेटायला गेले तेथे राघव आला होता, हेही अन्विताला आठवतं. आणि अन्विताला असं वाटतं की नक्कीच या राघवनेच काहीतरी केलंय, यानेच ही बातमी माझ्या आत्यापर्यंत पोहोचवली आहे, नाही स्वतः सांगितली तरी कोणातर्फे तरी सांगायला लावली आहे. अन्विता खूप चिडते आणि म्हणते, हाच येतो चोंबड्या राघव, आज मी त्याला काही सोडणार नाहीये, आज मी काय करते ना ते पाहाच. असं म्हणून अन्विता रागारागाने आपल्या रूमची खिडकी उघडते आणि खिडकीतून बाहेर पडते. तिला चक्क उमाच्या घरी यायचं असतं, राघवच्या घरी यायचं असतं. आणि इकडे प्रियंका तिचं अंथरूण घेऊन वेदाच्या रूममध्ये जाणार,
इतक्या श्रीधर तिला पकडतो. तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. प्रियंका विचारते, श्रीधर काय करतोयस हे? आपलं ठरलंय ना? तर श्रीधर म्हणतो, आपलं का? हो हो हो, आपलं ठरलंय ना. आपलं हे ठरलं होतं की लग्न करायचं. आता लग्न झालंय, आता प्रेम करायचं ठरलंय. पण प्रियंका त्याला सांगते, ते नाही. आज दुपारी आपलं ठरलं होतं की जोपर्यंत माधव भाऊजींचं लग्न होत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येत नाही, त्यांचा संसार सुरू होत नाही, तोपर्यंत आपला संसार सुद्धा सुरू करायचा नाही. श्रीधर म्हणतो, अगं पण तू आता वेदाच्या रूममध्ये जाणार. वेदा काय म्हणेल? वहिनी तुम्ही येथे का आल्या? तर प्रियंका सांगते, म्हणू दे ना. मी तिला सांगेल की आमचं भांडण झालंय म्हणून मी येथे आलीये. आणि जोपर्यंत माधव भाऊजींचा संसार सुरू होत नाही, तोपर्यंत नो पप्पी नो झप्पी. हे ऐकून श्रीधरचं तोंड हे पाहण्यासारखंच होतं. आणि इकडे अन्विता ही उमा आणि शिवनाथच्या घराजवळ येते आणि विचार करते, हीच ती खिडकी आहे जेथून राघव हा आतमध्ये जात असतो जेव्हा त्याला रात्री यायला उशीर होतो. आणि ती अन्वितासुद्धा याच खिडकीतून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. घरामध्ये कुणी नसतं, सगळे आपापल्या खोलीमध्ये झोपी गेलेले असतात. आणि अन्विता चक्क बाहेरून या खिडकीत येते आणि खिडकीतून चढून घरामध्ये उडी मारते. ती विचार करते, या घरात मी पहिल्यांदाच आली आहे. आता त्या राघवची रूम कुठे असेल? मला त्या राघवला जाब विचारायचा आहे की माझ्याबद्दल आणि रोशूबद्दल तूच माझ्या आत्याला सांगितलंय का? तूच चोंबडेपणा केलाय ना? आता मी काय करू? त्या राघवची रूम कुठे शोधू? हाच प्रश्न अन्विताला पडतो. आणि अन्विता ही आजूबाजूला पाहत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अन्विता आणि राघवची लव्ह स्टोरी आता चालू झाली आहे आणि लवकरच या दोघांच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचेल असंच दिसतंय. म्हणजे आता शिवनाच्या घरात दुसरी लव्ह मॅरेजवाली सून येते की काय? आणि यावेळेस ती पद्माची भाची असेल. मग तर काय मोठा गोंधळ होईल ना, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अन्विता शिवनाथ आणि उमाच्या घरात पहिल्यांदाच आलेली असेल. तिला राघवला भेटायचं आहे, बोलायचं आहे. परंतु राघवची रूम कुठे हे तिला माहीत नसणार. त्यामुळे एक एक रूम शोधत दबक्या पावलाने ती कशी बशी राघवच्या रूमपर्यंत पोहोचते. राघव हा मस्त निवांत झोपलेला असतो आणि अन्विता त्याला झोपेतून खडबडून जाग करते. अन्विताला पाहून आधी तर राघवला असं वाटेल की मी स्वप्न पाहतो की काय, कारण अन्विता जन्मल्यापासून कधीच या घरात आली नाही आणि आज तरी कशी काय येऊ शकते. आणि तो अन्विताला विचारणार, तू येथे कशी आली? अन्विता सांगेल, उडत उडत आले. तुला काय करायचंय? मी येथे कशाला आले, काय आले, कशी आले? मी तुला जे विचारते ना ते माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. राघव विचारतो, काय? तर अन्विता त्याला विचारेल, तूच माझ्याबद्दल आणि रोशूबद्दल माझ्या घरी सांगितलंस ना, माझ्या आत्याला कळवलं ना की माझं बाहेर लवशिप आहे, म्हणूनच माझी आत्या माझं इतक्या लवकर लग्न करून द्यायला तयार आहे. उद्या मुलगा येईल, माझी पसंती तर आधीच कळवली आहे, त्यांची पसंती झाली की जमलं मग माझं लग्न. राघव म्हणतो, ए चोंबडे, मी काय तुझ्या सगळा चोंबडा नाही आहे अख्ख्या जगात सांगत बसायला. मी कशाला सांगू की तुझा बॉयफ्रेंड आहे काय आहे, आणि ते सुद्धा तुझ्या आत्याला काही संबंध आहे का? आपण काही सांगितलेलं नाही आहे. परंतु अन्विताला हे पटणार नाही. अन्विता त्याच्याची हुज्जत घालत असेल आणि त्याच वेळेस उमा ही काहीतरी कामानिमित्त राघवच्या रूमजवळ येईल आणि राघवला हाक मारेल, राघव दारुगड, राघव दारुगड. उमा आत्याचा आवाज ऐकून अन्विता आणि राघव खूप घाबरतील. राघव हा तिला लपवण्याचा प्रयत्न करत असेल, पण आता एवढ्या मोठ्या अन्विताला कुठे लपवायचं हाच प्रश्न त्याला पडणार. आणि हे दोघे चक्क बेडवर झोपतील, अंगावर ब्लँकेट घेतील. मग आता जेव्हा उमा ही रूममध्ये येईल तेव्हा तिला या ब्लँकेटच्या मध्ये अन्विता दिसेल का की दुसरं कुणी आहे असं तिला वाटणार. आणि आता एकाच ब्लँकेटमध्ये अन्विता आणि राघव काय काय करतील ना, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप
धन्यवाद.